आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय मराठी अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला आजवर तुम्ही अनेक चित्रपटांमधून पाहिलं आहे. अनेक हिंदी मराठी सुपरहिट सिनेमामधून त्यानं प्रसिद्धी मिळवली आहे. पण आता त्याला कोणी काम देईना. त्यामुळे रिक्षा चालवून पोट भरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. गेल्या 7 वर्षापासून तो रिक्षा चालवून आपलं पोट भरतोय. अभिनय क्षेत्रात अनेक तरुण येतात, त्यांची स्वप्न पूर्ण होतात, पण त्यांना प्रसिद्धी मिळूनही काम मिळत नाही. त्यापैकीच हा एक अभिनेता आहे. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक निर्माते दिग्दर्शकांची दारं ठोठावली, मात्र काम देण्यासाठी त्याला कोणीही तयार नव्हतं. त्याने अनेक नकार पचवले, पण प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी हार मानून त्याने गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी त्याला एक फोन आला आणि त्याला एका सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनं केलं आणि त्याचं करिअर नव्या उंचीवर पोहोचलं. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं, चांगली प्रसिद्धीही मिळाली. मात्र काळ बदलला आणि हळूहळू त्याच्याकडे येणाऱ्या कामांची संख्या कमी होत गेली. एकेकाळी त्याच्याकडे कामाची रांग होती. कामासाठी प्रतीक्षा करावी लागली. त्याचं लग्न झालेलं, कुटुंबाची जबाबदारी होती. मुलांच्या शिक्षणापासून घरखर्चापर्यंत अनेक गोष्टी पुढे उभ्या होत्या. पैसे कमावणं आवश्यक होतं, त्यामुळे त्यानं रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय तात्पुरता होता असं त्याला वाटलं. 1-2 महिने, 6 महिने झाले, पण आता तर 7 वर्ष झाले. आता हा अभिनेता रिक्षा चालवूनच आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतोय. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. अनेक लोक भेटतात, आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात कोणीही काम देत नाही. तर काही जण काम देतो, पण फायनान्स शोधून आण असंही म्हणतात. याहून वाईट म्हणजे काही लोकांनी रिक्षा चालवतोस म्हणून या अभिनेत्याची खिल्ली उडवली. एका मालिकेत देखील त्याला रिक्षा चालकाचीच भूमिका मिळाली. मात्र वारंवार अशाच प्रकारच्या भूमिका येऊ लागल्यानं त्यानं काही भूमिका नाकारल्या. सध्या तो एका लोकप्रिय मराठी हिंदी सिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. हा अभिनेता आहे रमेश चंदने. रमेश चंदने हा नुकताच मटका किंगमध्ये झळकला. याआधी आपण त्याला तुझेच मी गीत गात आहे सारख्या मालिका, फोर्स, सिक्रेट ऑफ गावस्कर, झपाटलेला 2, हॉस्टेल सारखे चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. तर मग तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.